इन मध्ये पाहायला मिळेल. अमोल पाटील साहेब आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. अमोल पाटील यांना विनंती करतोय की व्यासपीठावर येऊन मान सन्मानाने यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तिसरं पारितोषिक लाभलंय. अमोल पाटील विनोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्हाला जे तिसरं नंबरचं पारितोषिक लाभलंय या आरके ट्रॉफीसाठी या किरवली गावावर असलेलं चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. संकेत याच्याकडनं चेंडूला बॉन्डलाईनच्या बाहेर धाडण्यात यश आलं त्याला, मात्र मयुरेश असेल आता स्ट्राईक एंडवर. रिव्हर्स या गोष्टीचा माहीर तोच फटका आलाय. चेंडूला धाडलाय सीमारेषा बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार मयुरेशच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. टीम ऐकतोय मयुरेश याच्याकडनं पहिला चेंडू षटकार आला होता. आता पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. मिळतील त्या 4 बाय बाय निघून जातोय पालीगावच्या दिशेने. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कमबॅक किरा स्पोर्ट्स किरोलीला कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ओळखलं गोलंदाज भूषण याने. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज, परंतु मयुरेश ऑन फायर. पुन्हा एकदा चेंडूला धाडलंय सीमारेषा बाहेर. मिळतील त्या 6 धावा. चला पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र गोलंदाजाकडनं लाईन चुकीची हाताळली जाते. पंचांकडनं दंडित केलं जाते घरच्या मैदानावर. आता मात्र लोअर फुल टॉस चेंडू त्यावर जोडली जाते. दोन्ही फलंदाजांकडनं 2 धावा जोडण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, मात्र मयुरेश संकेत याला माघारी पाठवतोय. एकच धावेवर समाधान मानेल मयुरेश आणि संकेत या 1 धावेच्या जोरावर धाव संख्या जाऊन पोहोचली. ती म्हणजे चांगला खेळ सुरू आहे. या पुन्हा एकदा रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. मिळतीये ती एक सिंगल धाव. या सिंगल धावेच्या जोरावर धाव संख्या जाऊन पोहोचती ती 32. उचलला गेला आणि आता पण चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा आजच्या दिवसातील तिसरा झेल सोडतोय भूषण सांबरे. मला तरी वाटतंय आज भूषण सांबरेचा दिवस नाहीये, मात्र भूषण सांबरेचा दरवेळी खेळ चांगला असतो. किरा स्पोर्ट्स राऊंड विकेट. संकेत याच्यासाठी पुन्हा एकदा, मात्र बॅटची एज घेतली असेल रुपये. द्वितीय पारितोषिक असेल 20,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक असेल 10,000 रुपये. प्रवेश फी असेल 3100 रुपये. तर सर्व क्रिकेट रसिकांना ही सुवर्ण संधी असेल. आई गाव भांडी फोडली असतील त्याची थोडी निश्चित होतं. पुन्हा एकदा विशाल हा अष्टपैलू खेळाडू म्हटला तर गोलंदाजीत माहीर, विस्फोटक फलंदाजी त्याच्या मार्फतच चांगली बांधणी केली आपल्या संघाची. पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढला चेंडू. राज याच्याकडनं चांगली क्षेत्ररक्षण आजच्या दिवसात पाहायला मिळालंय. पूर्ण दिवसात चांगला खेळ राज याच्याकडनं नेहमीच पाहायला मिळतो. किरा स्पोर्ट्स किरो पहिला चेंडू दर्शनाचा. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू लॉंगॉन त्यावर जोडले दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि चेंडू निघून जाते डिक्लेअर झोन मध्ये. 2+1 अशा 3 धावा जोडल्या जातील धाव फलकामध्ये. 2+1 अशा 3 धावा जोडल्या जातील धाव फलकामध्ये. आणि 40. आता मात्र पुढ्यात ठेवण्यात आला होता चेंडू अडवला जाईल का? विशाल याच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच पाहायला मिळते आणि इथे बाद होईल का? फलंदाज लागणार. अजून एक धक्का. टीम आईगाव देवी जांभिवली संघाला. संकेत बॅक टू द पॅव्हलियन. शेडगाव इथे शेडगाव ट्रॉफी पाहायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा एकदा शरीराचा वेळ बबलू. या 2022च्या हंगामात त्याने जो प्रदर्शन केला तोच प्रदर्शन या घरच्या मैदानावर करण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणावे लागतील. सकाळच्या आरके ट्रॉफी मध्ये पण टॉपचा गोलंदाज बघितला, आता सुद्धा टॉपचा गोलंदाज बघतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता आणि इथे जाऊन बाद होतोय. लागणार अजून एक धक्का. टीम आईगाव देवी जांभिवली संघाला. याची मात्र बबलू चांगली गोलंदाजी हाताळतो किरा स्पोर्ट्सचा. किरवली संघासाठी आता मात्र उचली घेणारा चेंडू युगांत त्याच्यापासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट युगांत त्याच्यासाठी. पुन्हा एकदा कट केला चेंडू हवेत. चांगला प्रयत्न केला गेला होता गुड्डू याच्याकडनं. प्रथमेश सांबरे खतरनाक फिल्डर आहे किरोली गावचा खेळाडू, ज्याची ISPL मध्ये 11.5 लाख रुपये बोली लागली. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. आता मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडनं गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. फलंदाजापासून कुठेतरी चेंडू लांब ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय गोलंदाज बबलू.
नाबार्ड संघाचा कर्णधार शिवा संघाचा कर्णधार हजर आहे. नाणेफेक करून घ्यायचे. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. आतापर्यंत बबलू याची गोलंदाजी नक्कीच प्रभावित ठरली आहे किरा स्पोर्ट्स किरवलीला. चांगला खेळ करतोय, नक्कीच मनोबल वाढलं असेल बबलू याचं. आणि पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. पूर्वार्धाच्या खेळाला होती समाप्ती. धावसंख्या झाली ती म्हणजेच 44. 45 धावांचं आव्हान ठेवलंय किरा स्पोर्ट्स किरवली संघासमोर आहे. आरके ट्रॉफी मध्ये आरके स्पोर्ट्स किरवलीकडनं आपलं हार्दिक स्वागत असेल. अच्छा, पॉवर प्लेचा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. हवा तसा फायदा घेता आला नाही. गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला युगांत याच्याकडनं. विकेट्स प्राप्त करता प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी असेल ही सुवर्ण संधी असते. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडूची सांगता झाली आहे. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय जो पण असेल तो अंतिम असेल. त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही जर्सी पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे. आता फुलटॉस प्रदीप फायदा घेईल का? पॉईंटच्या दिशेने खेळून काढला चेंडू. गचाळ क्षेत्ररक्षण त्यावर जोडली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो विशाल आणि प्रदीप याच्याकडनं. तिसरी धाव माघारी धाडलंय विशाल याला, कारण विशाल आणि प्रदीप ही जोडी मैदानावर टिकून राहणं गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रदीप साठी. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस झेल. आता मात्र गचाळ क्षेत्ररक्षण चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चौकार. चांगली उणीव, चांगलं भान त्यांना आहे आणि त्याचा फायदा घेतला जातोय प्रदीप याच्याकडनं. पुन्हा एकदा पुढ्यात ठेवण्यात आला होता चेंडू. इथे होऊ शकतो. पुन्हा एकदा गचाल काम पाहायला मिळालं रितेश याच्याकडनं. हवा तसा चेंडू मोठा फटका घेईल की सिंगल डबलवर भर देईल विशाल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू त्यावर मिळते. एका बॅटमॅन तोच प्रदीप पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आला. एखादा मोठा बिग हिट येईल का? तोच प्रयत्न करण्यात आला होता. पॉइंटच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिला चेंडू पुन्हा एकदा कट केलेला चेंडू गुजगुळ्या करत चेंडू निघून गेला सीमारेषेला घेत. त्यावर जोडली जाते दोन्ही फलंदाजांकडनं एक सिंगल धाव जवळजवळ पाहायला मिळतात. आता मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडता येऊ शकला असता. चांगला प्रयत्न केला गेला होता गोलंदाज अक्षय याच्याकडनं. घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या गावकऱ्यांसमोर पुन्हा एकदा प्रदीप याच्या बॅट मध्ये अजूनपर्यंत चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात रडारामध्ये आला नाही. चेंडू चाललाय सामन्याला आपल्या बाजूने धुकवत चाललाय सामन्याला. मात्र विशाल, मी म्हटल्यानुसार विशाल कधीही विशाल कामगिरी करू शकतो. चेंडूला धाडतोय सीमा रेषा बाहेर मिळतील. एक षटकार तर आलाय. दुसरा येईल का? येईल. यस, दुसरा धाडवलाय. कधीही कमबॅक करू शकतो किरा स्पोर्ट्स किरवली. घरचं मैदान, घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करतोय विशाल. पुढचा चेंडू अक्षय याचा राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आता मात्र एजंट गॉन. मोठा धक्का लागतोय किरा स्पोर्ट्स किरवलीला. आता मात्र पॉईंटच्या दिशेने कट केलेला चेंडू त्यावर जोडली जाते. एक सिंगल धाव स्ट्राईकवर आणलं जातंय भूषण सांबरे याला. भूषण सांबरे शांत संयमी खेळ करेल का? शेवटच्या चेंडूपर्यंत भूषण सांबरेला मैदानात टिकून राहणं गरजेचं असेल. त्याचबरोबर धावफळं खालतं ठेवणं गरजेचं असेल आपल्या संघाला विजय संपादन करण्यासाठी. मात्र जांभिवली संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू हवेत वन बाउन्स चेंडू. तर एक चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो पाहायला मिळेल जास्ती देवदास पाटील क्रीडांगणावर. आणि इथे मात्र चुकीच्या एंडवर थ्रो पाहायला मिळते. विकेट्स प्राप्त करता आली असती प्रदीप याची. एक धाव वाचवता आली असती आपल्या संघासाठी, कारण भूषण सांबरे याला बाद करण्याच्या नादात एक एक्स्ट्रा धाव खर्च करतोय आईगाव देवी जांभिवली. कारण मागच्या फलंदाजाचा विचार केला गेला तर प्रशांत पाटीलचं येणं सुद्धा बाकी आहे. आक्रमक खेळी पूर्ण किरा स्पोर्ट्स किरवलीमध्ये आहे. मी सांगितल्यानुसार शेवटचा बॅट्समन येऊन सुद्धा षटकार मारू शकतो या मैदानात. एवढे कॅपेबल टीम आहे किरा स्पोर्ट्स किरवली. त्यामध्ये प्रथमेश सांबरेचा नंबर लागतो. स्टेप आउट होऊन खेळतोय. खूप चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतोय प्रथमेश सांबरे. मात्र ज्याने दिघाशी वैभव याचा पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. मात्र प्रदीप याला
हिरलाई जणू काही गोळ्याने. आता मात्र बॅटची एज आणि एसटी रक्षक मयुरेश याच्या हातात चेंडू जाऊन स्थिरावतोय. समीकरण बदललंय. प्रशांत याला येणं गरजेचं झालंय आणि यावंच लागेल, कारण अडचणीत सापडलाय किरा स्पोर्ट्स किरवली या घरच्या मैदानावर. मित्रांनो, विसरू नका अनुभव. प्रशांत पाटील याच्या मागे खूप मोठा अनुभव आहे आणि तोच अनुभव येईल का? चेंडू आउट, मात्र खेळ पकडला जाईल का? यस, बाद होतोय. प्रशांत पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. लागणारा अजून एक धक्का किरा स्पोर्ट्स किरवली संघाला. वाद्यातून एक एक चेंडू काढावा लागेल चिंतामणी आला की हवी ठरेल भूषण. मात्र लाईन चेक करावी लागली पंचांना. खराब चेंडूची सांगता झालीये. एक एक चेंडू दोन्ही संघांवर दबाव वाढवून जाईल. आता मात्र समीकरण बदललंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 येणारे 6 चेंडू आणि 16 धावींची गरज असेल. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर. मिळतील त्या 6 धावा. मी सांगितल्यानुसारच भूषण सांभळे म्हटलं तर विस्फोटक फलंदाजी, एक वादळ किरा स्पोर्ट्स किरवलीचं, आणि त्यावर खरा ठरतोय. नक्कीच ज्या पहिल्या सत्रात त्यांनी जी कामगिरी केली, खराब कामगिरी, त्याची भर कुठेतरी काढण्याचा प्रयत्न भूषण सांभळेने विडा उचललाय आपल्या संघाला विजय संपादन करून देण्याचा. त्याच्यावर सार्थक ठरेल का? पहिल्या चेंडूवर येतोय हा षटकार. आता मात्र समीकरण सोपं झालंय. 50-50 अवस्थेत असेल हा सामना. 5 चेंडू आणि 10 धावा. एखादा अजून मोठा फटका. पुन्हा एकदा वन बाउंड चेंडू निघून जाईल का? त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. मात्र जांभूळ संघाची सुद्धा तारीफ करावी लागेल आहे. फुलटॉस चेंडू आणि चेंडूला धाडलाय. चेंडू जाईल का सीमारेषा बाहेर? मात्र पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू निघून. मिळतीये ती एक सिंगल धाव. भूषण मात्र आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू मित्रांनो निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये मिळेल ती फक्त सिंगल धाव असणं गरजेचं असतं. त्याला कारणच ही आहे. पुन्हा एकदा 2 धावा येतील का? भूषण सांभळे येईल का स्ट्राईकवर? तोच प्रयत्न असेल आणि इथे शुभम बाद होतोय. चुरशीची मॅच. मित्रांनो, सांगितल्यानुसार 2 मोठे संघ एकमेकांसमोर लढतायत. भूषण सांभळे स्ट्राईक वर येणं गरजेचं. माहिती आहे की राज पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल का? चेंडू निघून जातोय. आता मात्र निर्णायक चेंडू येणं बाकी असेल दोन्ही संघांसाठी. कधीही सामना झुकला जाऊ शकतो. क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेने भरलेला खेळ. 1 चेंडू 2 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. या स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी असेल. 2 धावा पळून पूर्ण कराव्याच लागतील. अन्यथा एखादा मोठा फटका येईल का? नक्कीच विचार केला जाईल. भूषण सांभळे याच्याकडनं पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्र खाली गली रिजन मधून मात्र डिक्लेअर झोन त्याचा फायदा घेता येणार नाही. 1 चेंडू निर्णायक चेंडू दोन्ही संघांसाठी. आईगाव देवी जामिवली की घरचा संघ किरा स्पोर्ट्स किरवली. निर्णायक चेंडू आणि इथे आईगाव देवी जांभिवली संघ विजयी होतो. विजय संपादन केलाय. नक्कीच मित्रांनो, खूप चुरशीची मॅच झाली. जसे दोन्ही संघ खंबे मानले जातात एस आर टी मध्ये, आणि ज्याप्रमाणे जी लढत आपण बघत होतो तीच बघायला मिळाली.